ओके स्टुडंट्स, सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टन्स बघितली मॅक्रो इकॉनॉमिकची. त्याआधी आपण मिनिंग अँड डेफिनेशन्स मॅक्रो इकॉनॉमिकची काय आहेत ती बघितली. आता आपण स्कोप बघूया मॅक्रो इकॉनॉमिकचं, आणि फर्स्ट युनिटमधल्या फर्स्ट चॅप्टरमधला हा लास्ट पॉईंट आहे, तो मध्ये स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक. फर्स्ट बघा, थेअरी ऑफ नॅशनल इन्कम. त्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक स्टडी द डिफरंट थिअरीज ऑफ नॅशनल इन्कम. It study concept of national income such as gross domestic product, gross national product, and so on. It also study the measurement of national income. थेरी ऑफ नॅशनल इन्कम म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्नाचा सिद्धांत. ओके, मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजेच नॅशनल इन्कमच्या डिफरंट सिद्धांत म्हणजे डिफरंट थिअरीजचा अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना म्हणजे नॅशनल इन्कम कन्सेप्ट जी काही असते, फॉर एक्झाम्पल सकल देशांतर्गत उत्पन्न, एकूण उत्पन्नाचा अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. तसंच आपलं जे काही राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आपल्या देशाचं जे नॅशनल इन्कम असतं त्याचासुद्धा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये अभ्यास केला जातो. सेकंड पॉईंट बघा, थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट. Macroeconomic explain the different theories related to employment. Macroeconomic study the cases and effects of unemployment and provide measures to overcome them. It study the various factors which determine such as effective demand, and aggregate supply. म्हणजे काय, तर थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगाराचा सिद्धांत. ओके, त्यामध्ये रोजगाराशी संबंधित जे काही विविध प्रकारचे थिअरीज असतात ते मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये सांगितले जातात. म्हणजे रोजगाराशी संबंधित जे काही विविध प्रकारच्या थिअरीज असतात त्या मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये स्पष्ट केलं जातं. तसंच बेरोजगारी आणि बेरोजगारीमुळे जे काही परिणाम किंवा जे काही परिस्थिती निर्माण होते त्याचा देखील अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. परत बेरोजगारीमुळे जी काही परिस्थिती किंवा जे काही परिणाम म्हणजे त्या निर्माण होतात पुढे, त्या परिस्थितीतून त्या परिणामातून बाहेर कसं यायचं, त्याच्यावर मात करून पुढे कसं जायचं, ह्यावर सुद्धा उपाययोजना देण्याचं काम हे मॅक्रो इकॉनॉमिक करत असतं. त्याचप्रमाणे प्रभावी मागणी, एकूण मागणी आणि एकूण पुरवठा अशा सर्व विविध घटकांचा अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. तिसरा पॉईंट आहे बघा, थेअरी ऑफ मनी. मॅक्रो इकॉनॉमिक स्टडी द फंक्शन्स ऑफ मनी अँड थिअरीज relating to demand and supply of money. It deals with the factors which determine the demand for money and the money supply created in the economic. म्हणजेच काय, थेअरी ऑफ मनी म्हणजे पैशाचा सिद्धांत. ओके, ज्यामध्ये पैशाची कार्ये, पैशाची मागणी आणि पुरवठा या संबंधित सिद्धांताचा अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. कशाचा केला जातो, पैशाची कार्य, पैशाची मागणी आणि पुरवठा या संबंधित सिद्धांताचा अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे पैशाची मागणी आणि अर्थव्यवस्थेत करण्यात आलेल्या पैशाचा पुरवठा निर्धारित करणारे जे काही घटक असतात त्याचा अभ्याससुद्धा हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो किंवा ते सुद्धा मॅक्रो इकॉनॉमिकशी संबंधित आहे. ओके, चौथा पॉईंट बघा, थेअरी ऑफ जनरल प्राईस लेवल. Macroeconomic study the nature, causes and effect of inflation and deflation is an economy. Macroeconomic also suggests policy measures monetary, fiscal and direct control measures to control inflation and deflation. There are different theories of determination of price level. म्हणजेच काय, तर मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये महागाई आणि चलनवाढ निश्चित करण्यासाठी आर्थिक आणि वित्तीय थेट नियंत्रण करण्यासाठी उपाय सुचवण्याचं काम हे मॅक्रो इकॉनॉमिक करत असतं. तसंच प्राईज लेवल फिक्स करण्यासाठी, जी प्राईज लेवल असते ती फिक्स करण्यासाठी डिफरंट थेरीज असतात
म्हणजे ते सुद्धा काय असतात थेरीज, कशा पद्धतीने प्राईस लेवल फिक्स केली पाहिजे ते सुद्धा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये सांगितले जातं किंवा ते सांगण्याचं काम सुद्धा मॅक्रो इकॉनॉमिक करत असतं. पुढे 5th नंबरचा पॉईंट बघा, थेरी ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण सिद्धांत. त्यामध्ये बघा, मॅक्रो इकॉनॉमिक स्टडीज द theories of distribution. It explain how the share of rent, wages, interest and profit in the national income is determined. It also give remedies of unequal distribution of income, wealth and resources. म्हणजे काय तर जे डिस्ट्रीब्युशन, थेरी ऑफ डिस्ट्रीब्युशनमध्ये वितरण सिद्धांत हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये म्हणजे वितरण सिद्धांताचा अभ्यास जो असतो तो मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे वेतन म्हणजे वेजेस, व्याज आणि राष्ट्रीय उत्पन्नामधील नफ्याचा वाटा कसा निश्चित केला पाहिजे. काय वेतन, व्याज आणि राष्ट्रीय उत्पन्नामधील नफ्याचा वाटा हा कशा पद्धतीने निश्चित केला पाहिजे किंवा कसा निश्चित केला पाहिजे हे सुद्धा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये स्पष्ट केलं जातं. आणि उत्पन्न, संपत्ती आणि वितरण यावरही जे काही उपाययोजना असतात ह्या 3 गोष्टींवर ते सुद्धा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये दिलं जातं किंवा मॅक्रो इकॉनॉमिक देत असतं. पुढे 6 नंबरचा पॉईंट बघा, 6 थेरी ऑफ इकॉनॉमिक फ्लॅक्च्युएशन्स म्हणजे काय आर्थिक चढउतार सिद्धांत. त्यामध्ये बघा, इकॉनॉमिक फ्लॅक्च्युएशन्स रेफर्स टू बिझनेस सायकल, ट्रेड सायकल. It discuss the cases of economic fluctuations and also provide measures to overcome them to achieve economic stability. म्हणजे काय तर फायनान्शियल चढउतार म्हणजे आर्थिक चढउतार हे अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे हे चालूच असतं. अप्स अँड डाऊन्स, प्रॉफिट अँड लॉस हे चालूच असतं अर्थव्यवस्थेमध्ये. मग अर्थशास्त्रातील चढउतार म्हणजे व्यवसायाचं चक्र. अर्थव्यवस्थेत जे काही आर्थिक चढउतार असतात त्या सर्व गोष्टींवर डिस्कशन हे मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केलं जातं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे काही प्रॉफिट किंवा लॉस, जे काही अप्स अँड डाऊन्स येतात, जे काही प्रॉब्लेम्स येतात त्या सर्व रिझन्सवर डिस्कशन हे मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केलं जातं. त्याच पद्धतीने इकॉनॉमिकमध्ये स्थिरता येण्यासाठी म्हणजे इकॉनॉमिकमध्ये स्थिरता येण्यासाठी आणि येणारी जी काही परिस्थिती असते त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनासुद्धा यामध्ये दिली जातात. लास्ट 7 नंबरचा पॉईंट बघा, थेरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. त्यामध्ये बघा, मॅक्रो इकॉनॉमिक डील्स विथ द डिफरंट थेरीज रिलेटेड टू इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. थेरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ हेल्प्स टू स्टडी द इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ नेशन म्हणजे आर्थिक वाढ सिद्धांत. थेरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिकची ग्रोथ म्हणजे आर्थिक वाढमधील सिद्धांत. त्यामध्ये बघा, मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये अर्थशास्त्रातील वाढ आणि विकासाशी संबंधित जे काही डिफरंट थेरीज आहेत यावर डिस्कशन केलं जातं. काय केलं जातं मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये अर्थशास्त्रातील म्हणजे इकॉनॉमिकमधील वाढ आणि विकासाशी संबंधित जे काही डिफरंट थेरीज आहेत यावर डिस्कशन केलं जातं. त्याचप्रमाणे इकॉनॉमिक ग्रोथ देशाची जी काही इकॉनॉमिक ग्रोथ असते त्याचा अभ्याससुद्धा म्हणजे देशाची नॅशनल इकॉनॉमिक ग्रोथ जे काही असते त्याचा अभ्याससुद्धा ह्या मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. ओके. देन लास्ट पॉईंट बघा, 8 थेरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत. थेरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. त्यामध्ये बघा, मॅक्रो इकॉनॉमिक स्टडी द डिफरंट थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. Macroeconomic study the principles related to international trade and other components such as the problems of balance of payment, effect of exchange rate, role of central bank in the foreign exchange market, terms of trade and so on. थेरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत म्हणजे ट्रेड ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विविध सिद्धांताचा अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. काय केलं जातं तर इंटरनॅशनल जे काही व्यापार असतात त्याचे जे सिद्धांत म्हणजे थेरी असते त्या सर्वाचा अभ्यास हा मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि
इतर घटकांशी संबंधित प्रिन्सिपल्सचा अभ्यास, म्हणजे त्यामध्ये त्यांनी दिलं आहे बघा, बॅलन्स ऑफ पेमेंट, इफेक्ट ऑफ एक्सचेंज रेट, रोल ऑफ सेंट्रल बँक्स इन द फॉरेन एक्सचेंज मार्केट, रोल ऑफ सेंट्रल बँक इन द फॉरेन एक्सचेंज मार्केट, टर्म्स ऑफ ट्रेड, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा ह्या मायक्रो इकॉनॉमिकमध्ये असतात किंवा ह्या सगळ्यांच्यासुद्धा भूमिका ह्या मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये असतात. ओके, सो हे तुमचे मॅक्रो इकॉनॉमिकचे स्कोप आपण आता बघितले आहेत. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. ह्याचे पिकसुद्धा मी अपडेट करीनच. ओके, थँक्यू.